नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. AI बाबत साहित्यिकांचे ऐका विचार. ही बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल आमसंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. देश विदेशातील आणि स्थानिक बातम्या मराठी आणि हिंदीमधून नियमित बघत राहा कनक खुशी न्यूज चॅनलवर. तर आज नागपूर ग्रंथोत्सव 2025मध्ये AI बाबत साहित्यिकांचे काय विचार आहे ते शेवटीपर्यंत बघत राहा आणि आपले कॉमेंट्स द्यायला विसरू नका. तर बघूया आजच्या बातम्या. T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा धुव्वा उडवून भारताने तिसऱ्यांदा हा विश्वकप जिंकलेला आहे. ही जगातील पहिली नागपूर ग्रंथोत्सव 2025 याच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रामध्ये एक परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादाचा विषय होता AI काळातील वाचन संस्कृतीचे वर्तमान, आणि यावर काही साहित्यिक लोकांना सहभागी केलेले होते आणि या साहित्यिकांनी या AI वरती आपले विचार व्यक्त केले. त्यावेळेला पत्रकार आणि साहित्यिक असलेले शफी पठाण म्हणाले की AI वाईट नाही आहे, पण केवळ ते वापरतो कसे यावर ते महत्त्वाचे आहे. AI वापर करताना आपण कोणत्या चुका करतो? आपण वाचन संस्कृती ही आपल्याला टिकवण्यासाठी या शासन स्तरावर AI बाबत काही नियमावली तयार करायला पाहिजे आणि या नियमावलीमध्ये शासन स्तरावर यात कोणाला अजूनपर्यंत AIच्या वापरामुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे अशी कोणतीही घटना अजूनपर्यंत घडलेली नाही असे आपल्या मार्गदर्शनामध्ये पत्रकार आणि साहित्यिक शफी पठाण म्हणाले. तर बघूया शफी पठाण काय म्हणाले. तेच पिढी दर पिढीत आम्हाला प्रगतीकडे घेऊन जाणार आहे. ते टिकवून ठेवणं आमचं तुमचं नैतिक कर्तव्य आहे आणि कर्तव्यही आपण बाजूला ठेवू. ती गरज आहे एवढ्यासाठी की जसं मी आधी बोललो की त्याचा थेट संबंध आमच्या भाजी भाकरीशी आहे. म्हणून AI वाईट नाही. AIची जी वापर करण्याची पद्धत आहे ती वाईट आहे आणि दुर्दैवाने AIच्या किंवा कुठल्याही नवीन तंत्रज्ञान आलेले आहेत त्यांच्या वापरासंदर्भामध्ये शासनाकडे कुठलीही विशिष्ट नियमावली नाही. अध्यक्ष महोदय, हे नोंदवून मी थांबवेल की हे चुकीचं आहे, हे करायचं नाही किंवा याच्यासाठी काहीतरी दंडात्मक तरतूद आहे ते वापरली जाईल असं अद्याप तरी माझ्या कानावर आलेलं नाही की हा AI टूल वापरून आम्ही कुठेतरी चुकीचा संदर्भ वापरून त्या पुस्तकात वापरला आणि नंतर जेव्हा ते उघड झालं तेव्हा त्याला दंडित करण्यात आलं. असं आजपर्यंत झालेलं नाही. हे जोपर्यंत शासनाच्या पातळीवर होणार नाही, AI सारख्या नवीन तंत्रज्ञानाचे धोके ओळखून वाचन संस्कृती वाचवण्यासाठी प्रयत्न होणार नाहीत, तोपर्यंत हे असंच संकटाच्या ज्या मालिका आहेत त्या सुरू राहतील. त्या थांबवायच्या असतील तर शासन स्तरावरही ते प्रयत्न झाले पाहिजे. म्हणून मी या शासकीय कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाच्या या मंचाच्या वतीनं शासनाला विनंती करतो आणि अतिशय सुंदर कार्यक्रमासाठी कांबळे मॅडमचं अभिनंदन करतो, या विभागाचं अभिनंदन करतो आणि अशा वैचारिक चर्चा सातत्याने होत राहाव्या अशी अपेक्षा व्यक्त करून तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. AIच्या बाबतच्या माहितीमध्ये आणखी भर पडली. आपल्या मार्गदर्शनामध्ये डॉक्टर अरुंधती वैद्य साहित्यिक यांनी आणखी माहितीमध्ये भर पाडून आपल्या मार्गदर्शनात AI बाबत माहिती दिली की पूर्वी वाचन करणे, एकमेकांना गोष्टी सांगणे, गोष्टी ऐकणे हे कायमचे बंद झालेले आहे. तर मोबाईल हा सर्वांचा एक शरीराचा भाग बनलेला आहे. AI हा माणसाचे दुर्गुण पूर्णपणे अवगत केलेले आहे, कारण तो माणसाने बनवलेला आहे आणि म्हणून तो माणसासारखाच खोटासुद्धा बोलतो. तो भावना शून्य असा AI आहे अशी माहिती आपल्या मार्गदर्शनामध्ये डॉक्टर अरुंधती वैद्य साहित्यिक यांनी दिली. तो एक मूर्ख जो पुस्तकांची काळजी घेत नाही त्याला रामदासांनी मूर्ख म्हटलं आहे. त्या काळात पुस्तकांची देवाणघेवाण व्हायची, त्यावर चर्चा व्हायची, कवितांवर चर्चा व्हायची. मला या ठिकाणी इंदिरा संतांच्या दोन ओळी आठवतात आहेत. त्या म्हणतात
पुस्तकातील खूण कराया दिले एकदा विष पांढरे. पुस्तकातील खूण कराया दिले एकदा विष पांढरे. विसाहुनी सुकुमार काहीसे देता घेता त्यात ठरावे. विसाहुनी सुकुमारसे देता घेता त्यात ठरावे. मंडळी, हा करार मोबाईलवरती 100 हात मिळाले तरी अनुभवता येणार नाही. त्याच्यामुळे हा जो रोमॅन्टिक हे आहे पुस्तकांच्या याच्यामुळे मिळणारा, त्याला आज आपण मुकलो आहोत. रसिक आजी आजोबांपासून नातवंडांपर्यंत दूरदर्शनसमोर बसायला लागले. पुस्तक वाचन, गोष्टी सांगणं, गोष्टी ऐकणं, वाचून दाखवणं सगळं मागे पडलं. त्यानंतर मोबाईल आले, फेसबुक आलं, गुगल आलं, व्हॉट्सअप आलं आणि आता तर याच्यात AIची भर पडली आहे. मोबाईल तर सगळ्यांच्या शरीराचा एक भाग बनला आहे. AI खोटंही बोलायला लागलं आहे. माणसाचे दुर्गुणही AIने घेतले आहेत, कारण माणसानेच त्याला तयार केला आहे. त्यामुळे त्याला खोटंही बोलता यायला लागलं आहे. त्याच्याजवळ निर्णय क्षमता नाही, न्यायबुद्धी नाही, भावना नाही, संवेदनशीलता नाही. आपण फार भाग्यवान आहोत. आताच शाफी सरांनी सांगितलं, कुकुलराजापासून ज्ञानेश्वरी, रामदास, तुकारामांच्या वर्ग, नामदेवांच्या वर्ग, फार मोठी संत परंपरा आपल्याला लाभलेली आहे. आणि हे संत मुंबईहून आलेले साहित्यिक विजय सावंत म्हणतात की AI म्हणजे हा माहितीचा स्रोत आहे. माहिती गोळा करतो तो, त्याला माहिती देणारे देखील आपणच आहोत. त्यांना माहिती गोळा करून तीच माहिती आपल्याला पुन्हा देण्याचे काम हा AI करत असतो. आणि म्हणून घाबरायचे काही कारण नाही. आपण चुकीची माहिती दिली तर AIसुद्धा त्यावर चुकीचीच माहिती देतो. म्हणून घाबरण्याचे काम नाही. असे आपल्या मार्गदर्शनामध्ये AI बाबत माहिती देताना साहित्यिक विजय सावंत म्हणाले. बघूया सावंत काय म्हणाले. वी आर द ह्युमन बिंग. तर तो आपल्याकडून माहिती घेणार आहे, तो साठवणूक करणार आहे आणि तीच आपल्याला परत देणार आहे. मग ती परत मिळवायची असेल तर आपण कसे मिळणार? वी सपोज टू आस्क हिम द राईट अँड प्रॉपर क्वेश्चन, अदरवाईज आपण मूर्ख ठरतो. अदरवाईज मिळणारी माहिती आहे ती चुकीची होणार. जसं शफी सरांनी सांगितलं, चुकीची माहिती तुम्ही त्याला दिली, इनपुट चुकीचे असतील तर आउटपुट मिळणारे चुकीचेच मिळणार आहे. सरांनी छान उदाहरण दिलं एका कवितेचं आणि हे सार्वकालिक सत्य आहे. जर माहिती देणाऱ्याने चुकीची दिली तर तो आपल्याला जे देणार आहे ते पण चुकीचंच देणार आहे. त्यांनी युद्धाबद्दल पण सांगितलं, जे आज आपण अनुभवतो आहोत. किंवा डेली जे बातम्यांचे आपण हे बघतो, सकाळी 7 काय म्हणजे खरं तर 24 तास चालू असतं. सकाळी असं म्हणण्यात काय अर्थ नाही. किंवा शिक्षणाचं क्षेत्र आहे, कृषीमध्ये इस्रायलने कृषीमध्ये फार मोठी प्रगती केली. 2021 की 22ला तिथे एक मेळा भरला. तिथे अमेरिकेचे, चायनाचे लोक गेले होते आणि त्यांनी पाहिलं, त्यांनी असं AIच्या तंत्रज्ञानाने सगळे सफरचंद एका आकाराचे निर्माण होतील हे पाहिलं. आता तुम्ही हे म्हणाल, हा कोणत्या आधाराने बोलतोय? तर 1 जूनचा लोकसत्ता याला ग्रुप आहे, ह्याच्यामध्ये एक नव्हे 3 लेख आलेले आहेत. मुद्दाम हे वर्तमान. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी असलेले साहित्यिक प्रसन्नजित गायकवाड म्हणाले की AI बाबत माहिती असणारे आणि AI बाबत प्रथम कोणी स्वीकारलं असतं तर अगर तथागत गौतम बुद्ध असते तर त्यांनी प्रथम ते स्वीकारलं असतं. कारण त्यांच्यासारखे तत्त्वज्ञानी आजपर्यंत कोणी झाले नाही, ज्ञानी कोणी झाले नाही. कारण ते सांगतात आपल्याला की कोणतेही ज्ञान प्रथम ते स्वीकारू नका, तर प्रथम ते तपासा, त्याचा प्रयोग करा आणि जर ते योग्य वाटलं तरच ते स्वीकारा, असे ते आपल्या तत्त्वज्ञानामध्ये तथागत गौतम बुद्ध सांगतात. आणि म्हणून मी सुद्धा त्यांचा एक अनुयायी आहे आणि म्हणूनच मी तथागत गौतम बुद्धाच्या ज्ञानाचे, तत्त्वज्ञानाचेच विचार अंगीकारत असतो.
शिकवत आहे. तुम्ही जेव्हा कॉम्प्युटर दुरुस्तीच्या दुकानामध्ये जाता हार्डवेअरच्या, सॉफ्टवेअर हार्डवेअर वेगळी गोष्ट आहे. तर हार्डवेअरमध्ये फार 10वी 12वी झालेले पोरंच काम करतात. त्यांना बरोबर माहिती आहे कुठला डाग कुठं द्यावा, कोणती कीट कुठं वापरावे, किती एमबी ना किती हे ना ते त्यांनाच माहिती आहे. आणि तेच दुरुस्त करण्यासाठी कोण जातो, सॉफ्टवेअर वाढल्याच्या घरी जे कॉम्प्युटर असतं तो उचलून त्याच्या घरी नेतो गाडीनं, नाही तर त्याला उचलून गाडीनं घरी आणतो. ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. तर AI सुद्धा तसंच करू शकतं. फक्त एक गोष्ट आहे की AIला काय फीड करायचं हे मात्र आपण ठरवू शकतो आणि ते तुमच्या विवेकावर अवलंबून आहे. विवेकाला जे AIला जे फीड केलं जातं तेच तुम्हाला तिसऱ्या माणसाला ते दाखवतो. मी अनुभव केलेला आहे. जसं म्हणाले ना शफी म्हणाले, बरोबर आहे असं न मांडता स्वतःच्या बुद्धीच्या कसोटीवर त्याला प्रश्न विचारायचे. कसले प्रश्न विचारायचे, प्रश्न विचारायचं स्वरूप कसं असावं, त्याच्यामध्ये तुम्ही भाषा कोणती वापरणार, हे सुद्धा आपण ठरवू शकतो आणि ठरवलं गेलं पाहिजे. आणि यासाठी तुम्हाला मुळात छापील आणि लेखकांनी, क्रियाशील आणि कर्तृत्वशील आणि प्रतिभासंपन्न लेखकांनी लिहिलेले पुस्तक वाचण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून लायब्ररीचं महत्त्व आहे. तुम्ही पुस्तकं सांभाळता म्हणून लायब्ररीचं महत्त्व आहे. डिजिटल लायब्ररीला येऊ द्या, किती येऊ द्या, तुम्ही मोबाईलवर सुद्धा वाचू शकत नाही, तुम्ही त्या टॅबवर सुद्धा वाचू शकत नाही, त्याच्या मर्यादा आहेत. आणि कितीही मोठं अक्षर केलं तरी कम्प्युटर. भारताने आज न्यूझीलंडचा धुव्वा उडवून T20 विश्वकप भारताच्या नावे केला. हा विश्वकप भारताने तिसऱ्यांदा जिंकलेला असून सलग 2दा हा विश्वकप जिंकलेला आहे. अशी ही पहिली टीम जगामध्ये बनलेली आहे. ऑफ द टुर्नामेंटसुद्धा बनलेले आहे. भारत 3दा जिंकून ऑफ द टुर्नामेंट, तर ऑस्ट्रेलिया 2दा, इंग्लंड 1दा, तर पाकिस्तान 1दा ऑफ द टुर्नामेंट बनलेले आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.